पूर्वजांच्या त्यागातून कष्टातून सातत्याने सरकारकडे, मग ते सरकार कुठलं का असणार, यांच्याकडे सातत्याने मागणीचा पाठपुरावा करत करत तुमच्या आमच्या आणि या राज्याच्या बापाच्या जयंतीच्या दिनी तो सुवर्ण दिन उजळलेला आहे आणि आमच्या भावी पिढीच्या भविष्याचं या ठिकाणी एक दालन उघडलेलं आहे। या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे की या ठिकाणी एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ शकतं। त्यानुसार देशाच्या जवळजवळ 6 राज्याने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे। मात्र ज्या महामानवामुळे आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळालं, जन्म आयोगाने दिला, मात्र जीवन ज्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलं ते बाबासाहेब त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र राज्य, त्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी माणसामध्ये यायला मिळालं, ज्यांच्यामुळे आम्हाला बोलायला भांडायला मिळालं, त्या बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र राज्य आणि ज्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला, ऐतिहासिक निर्णय घेतला, ते डॉक्टर भूषण गवई देखील याच महाराष्ट्राचे सुपुत्र कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, पंजाब, हरियाणा इथं या 1/2024च्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली। अनेक राज्यामध्ये त्या पद्धतीने कुठं अभ्यास समिती स्थापन झाली, त्याचा अभ्यास सुरू आहे। मात्र महाराष्ट्र राज्य 22 महिने पूर्ण झाले, येत्या ऑगस्टात 2 वर्ष पूर्ण होतील। ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं, माणसामध्ये आणलं, ते बाबासाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी वर्गीकरणाचा निर्णय घेतला ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र, तरी देखील महाराष्ट्रामध्ये त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। मग विचार करा बांधवांनो, जे आजपर्यंत आम्हाला जे सांगण्यात आलं, जे मांडण्यात आलं, ते फुले शाहू आंबेडकरांचं राज्य, हे महाराष्ट्र म्हणजे पुरोगामींचं, साधू संतांचं राज्य, मग हे खरं आहे का? हा आपण आपल्या आपल्या मनाला प्रश्न विचारा बांधव। अरे कर्नाटकला लागू झालं, विरोध झाला नाही, आंध्रला लागू झालं, तेलंगणाला लागू झालं, 75ला पंजाबला झाला, परत लागू झालं, हरियाणाला झालं, कुठंच विरोध नाही। आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये का? ज्यांच्यामुळे आरक्षण मिळतंय ते महाराष्ट्राचे, ज्यांनी निर्णय घेतला ते महाराष्ट्राचे, तरी महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष लागतात आणि विरोध होतोय। किती शोकांतिका आहे। तुम्ही इतरांना आरक्षणामध्ये पाठिंबा देताय, चालतंय, अरे मग भावाला मिळतंय ना, बिघडलं कुठं? भाऊ आहे ना, लहान भाऊ आहे ना, दिलं नाही योगदान, चळवळीत मागाचं योगदान नाही का? मग ही संजय भाऊंनी सांगितलं, कोचीला कांबळे नामांतराच्या लढ्यातला कैलास भाऊंनी या ठिकाणी गोलमेज परिषदेचा उल्लेख केला। ज्यावेळी गोलमेज परिषदेसाठी दलितांच्या नेत्याचं नाव सुचवायचं होतं, सर्वात प्रखर विरोध सोपी यांनी केला। मात्र त्याच वेळी आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या खांडवे गावाचा आमचा श्रीपती शिंदे, त्यांनी आपला घोडा काढला, घोड्यावर टाच मारली, घोडा दौडत दौडत सोलापूरला गेला आणि सोलापूरला जाऊन त्यांनी त्यांच्या राणीला पत्र लिहिलं, तार लिहिली की आमच्या सर्व दलितांचे नेते फक्त एकच आहेत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याच्यानंतर 1932चा काळ, त्याच धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यामध्ये खांडवा गावामध्ये बैलपोळीचा सण, आणि त्या बैलपोळीच्या सणाच्या दिवशी गावामध्ये मिरवणूक निघते। प्रत्येक जण आपापली बैल रंगवून सजवून मिरवणुकीला निघतात। प्रत्येक गावकऱ्याच्या तोंडी वेगवेगळ्या कुठल्या देवाचा, कुठल्या साधूचा, कुठल्या संतांचा जयघोष असतो। तिथं मात्र या अंकुश श्रीपती शिंदेचा एकच जयघोष असतो। त्यावेळी कुणी जय भीम म्हणत होते ससाणे साहेब, फक्त एकच नावाने जयघोष करायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून। जय भीम वगैरे तो नारा त्यावेळी नव्हता, तर तो अंकुश श्रीपती शिंदे घरातून जशी बैल काढली
संपूर्ण गाव फिरून झाला आणि तो संपूर्ण गाव फिरून घरापर्यंत परत येईपर्यंत फक्त एकच त्याचा जयघोष होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. काय झालं बोलता असताना गावामध्ये दंगल पेटली आणि त्या दंगलीमध्ये 3 सवर्ण समाजाचे लोक मारली गेली आणि त्या ठिकाणी त्या दंगलीचं खापर शिंदेच्या श्रीपती शिंदे आणि अंकुश शिंदे त्यांच्यावर फोडलं आणि एका महिन्यातच निर्णय लागला आणि त्या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली. फासावर चढताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हा जयघोष त्या ठिकाणी चालू होता. बहुजन चळवळीमध्ये योगदानाचं दलितांची कुठली चळवळ आजपर्यंत आपण काढू पहा, या प्रत्येक चळवळीमध्ये माझ्या मातंग समाजाचं प्रचंड योगदान राहिलेलं आहे. आणि मग आज कुठंतरी त्या समाजाला न्याय मिळायची वेळ आली, दिवस आले आणि या ठिकाणी विरोध सुरू झालाय. अरे मिळतंय कुणाला? तुम्ही ज्याला विरोध करताय त्याला मिळतंय का? सवर्णाला मिळणार आहे का आरक्षण? सवर्ण येणार आहे का त्या वर्गीकरणामध्ये? आपल्या भावनांना मिळणार आहे का? परिस्थिती पहा कशी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचे बाप आहेत ते आमच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. ज्यावेळी तरतूद केलं त्यांना वाटलं भावबंद आहेत सगळे, एक जिन्सी आहेत, एकमेकाला विश्वासात घेऊन खातील बसतील. बघितली परिस्थिती आली. धाकट्याने बी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, थोरल्याने बी दिलं नाही, कुणीच बघितलं नाही या मागाकडे. आणि मग काय करावं लागलं आम्हाला शेवटी बापाकडे जावं लागलं, संविधानाकडे आम्हाला जावं लागलं, तिथून निर्णय आणावा लागला. आता बापाने निर्णय दिलाय 1 ऑगस्ट 2024 ला वर्गीकरण करा, प्रत्येकाची वाटते का? संविधानाचा निर्णय आहे आणि त्याला विरोध सुरू झालेला आहे. आमच्याकडून कसली पावती घेत आहे? किती खालच्या पातळीवर जाऊन सगळीकडे टीका चालू आहे. आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत साहेब लाजा वाटत नाही, ज्यांनी बिगर लग्नाची क्रांती केली. 14 नोव्हेंबर 1794 त्यांचा जन्म पुण्याच्या पुरंदरचा. 25 नोव्हेंबर 1817च्या युद्धामध्ये आपल्या वडिलांना आपल्या डोळ्यात त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या बरोबर झालेल्या युद्धामध्ये कप्ताने त्या ब्रिटिशांनी मारलेल्या डोळ्याने बघितलं लवजींनी. शनिवार वाड्यावरती भगवानच्या खाली उतरून इंडियन जग ठरवलेला त्या लवजींनी तिथं डोळ्याने बघितला आणि तिथं शपथ घेतली, जगेल तर स्वराज्यासाठी, मरेल तर स्वराज्यासाठी. काय केलं पुढं? जर लवजी वसंत नसते ना, हा देश सुद्धा स्वतंत्र झाला नसतं बांधवलो. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण आणि या देशाने सुद्धा. यांनी जरी लक्षात ठेवलं नाही, आम्ही सातत्याने ते बिंबवलं पाहिजे. आजपर्यंत आमच्यावरती काय बिंबवत आले. लवजींचा इतिहास